कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पावसामुळे जालना शहरातील नागरिकांचं मोठं नुकसान। अर्जुन खोतकर, कल्याण काळेंसह पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी। नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश पाऊस। मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना 100% मदत करू, मंत्री गुलाबराव पाटील यांचं आश्वासन। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची ट्रॅक्टरवरून पाहणी। शिरसाटांच्या ट्रॅक्टरवरील पाहणीवर टीकेची सूर। विविध कारणांमुळे कांद्याच्या भावात सातत्यानं घसरण। चांगला दर मिळेल या अपेक्षेनं चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत। सध्याचा बाजारभाव पाहता उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। नाशिकच्या आठवडी बाजारात पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांची तारंबळ। शेतकऱ्यांच्या दुकानातील अनेक साहित्य वाहून गेलं। अचानक आलेल्या पावसामुळे स्मार्ट सिटीच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण। नंदुरबारमधील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे 9 दरवाजे उघडले। तापी नदीपात्रात 60,000 क्युसेक विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीलगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। वाकावमधील शिवाजीराव सावंत यांच्या कुटुंबियांच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा। नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाच्या 14 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रात 1,45,000 क्युसेक विसर्ग। गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या खैराट गावात पुराच्या पाण्यात तरुण वाहून गेला। तरुणाचा शोध सुरू। पुराचं पाणी गावात शिरल्यानं घरातील अन्नधान्याचं मोठं नुकसान। लातूरच्या उजनीमध्ये तेरणा नदीच्या पुराचा शेती पिकांना फटका। नदीकाठच्या शेतातील माती वाहून गेल्यानं शेतकरी संकटात। सरकारनं त्वरित नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूरच्या इचलकरंजी पंचगंगा नदीकाठावर आढळली 10 फुटी मगर। वनखातं आणि प्राणीमित्रांनी मगरीला ताब्यात घेत नैसर्गिक अधिवासात सोडलं। मात्र गावाजवळ मगर आढळल्यानं नागरिकांमध्ये खळबळ। जालन्याच्या बदनापूरमध्ये नुकसानग्रस्त शेतकरी आक्रमक। फक्त कागदोपत्री आश्वासन देऊ नये, शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी। धुळे जिल्ह्यात कपाशीसह सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड। मात्र सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। उत्पादनात घट, शेतकरी अडचणीत। पंढरपूर बाजारात अतिवृष्टीमुळे भाजीपाला महागला। भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्यानं सर्वसामान्य कुटुंबाचं बजेट कोलमडलं। गोंदियात रब्बीतील धान विक्रीसाठी 23 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ। 27 सप्टेंबरपर्यंत धान खरेदी होणार। जिल्ह्यातील 15,000 शेतकऱ्यांना दिलासा। शहापूरच्या आदिवासी विकास महामंडळामार्फत भात खरेदी केलेले शेतकरी अनुदानापासून वंचित। शेतकरी वर्गात मोठी नाराजी। बहुतेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ। बीडच्या परळीमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्री पंकजा मुंडेंचा जनता दरबार। बीडच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंकजा मुंडेंकडून नागरिकांच्या समस्यांचं निराकरण। सांगलीत खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या हटवण्यावरून वाद। प्रतापसिंह उद्यानासमोर खाद्य विक्रेत्यांच्या गाड्यांसमोरच घंटागाडी आणि अतिक्रमण गाड्या लावत असल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेकडून पालिकेच्या कारभाराविरोधात निषेध। बीडच्या माजलगावमधील मंजरत इथे ओबीसींचा महामेळावा। मेळाव्यासाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे उपस्थित। नागपुरात उद्या आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीनं धरणं आंदोलन आणि मोर्चा। मोठ्या संख्येनं बंजारा महिला पारंपरिक वेशभूषेत आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती। आदिवासी गोंड गोवारी जमात समाजाचं नागपूरच्या संविधान चौकात 1 दिवसाचं आंदोलन। गोंड गोवारी समाजाला त्यांचे हक्क मिळावे यासाठी आंदोलन। जालन्यात धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला सकल मराठा समाजाचा पाठिंबा। आरक्षणाच्या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस। धनगर समाजाच्या मागण्यांसाठी ही शेवटची लढाई। दीपक बोऱ्हाडे यांचा आक्रमक इशारा। वसई विरार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा दुबईतील महागड्या गाड्यांमध्ये मौज केल्याचा व्हिडिओ व्हायरल। कर्मचाऱ्यांविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक। हातात फलक घेत महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोरच आंदोलन। विविध मागण्यांसाठी नर्सिंगच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन त्या मोठ्या उद्योजकांना द्यायच्यात। शेतकरी नेते राकेश टिकेत यांचा आरोप। तर शेतकऱ्यांसाठी विदर्भात मोठं आंदोलन पुकारण्याचा इशारा। नाशिक शहरातील खड्ड्यांविरोधात नागरिक आक्रमक। खड्ड्यांविरोधात मखमलाबाद रोड परिसरात नागरिकांचा रास्ता रोको। यावेळी आंदोलकांकडून महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी।
परभणीत इंडियन मेडिकल असोसिएशनचे एक दिवसाचं काम बंद आंदोलन. होमिओपॅथी डॉक्टरांचा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीचा निर्णय मागे घ्या, इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात एमबीबीएस डॉक्टरांचं आंदोलन. सीसीएमपी कोर्स रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. बीएचएमएस डॉक्टरांना 1 वर्षाच्या कोर्सनंतर एमबीबीएसची प्रॅक्टिस करता येणार, या निर्णयाविरोधात एमबीबीएस डॉक्टरांचं आंदोलन. बीडच्या अंबाजोगाईत रेसिडेंट डॉक्टरांचं विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन. मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षाही मोठं आंदोलन उभं करू, डॉक्टर संघटनांचा इशारा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.